नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही जात आहोत महडच्या गणपतीला, ज्याला वर्धविनायक गणपती म्हणून ओळखले जाते। हा अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। हा गणपती रायगड जिल्ह्यातील महड या गावात आहे। हे मंदिर शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आहे। आता आपल्याला समोरच एक कमान दिसत आहे। त्या कमानीवर लिहिलेले आहे श्री गणपती संस्थान महड तर्फे आपले सर्वांचे स्वागत आहे। हा अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि हा गणपती रायगड जिल्ह्यातील महड या गावात आहे। हा अष्टविनायक गणपती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे, त्यामुळे ह्या गणपतीला वर्धविनायक असेही नाव पडले आहे। अष्टविनायक दर्शनासाठी माझी ताई, माझी दाजी आणि आम्ही दोघं अष्टविनायक दर्शनाला जायला निघालो होतो। आता आपण मंदिराच्या खूप जवळच पोहोचलेलो आहोत आणि आता आपण लेफ्ट साईडला गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे, त्या साईडला आपण गाडी पार्क करायला जाणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा, स्किप करू नका। ह्या साईडला गाडी पार्क करायची जागा आहे। इथे तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर्स गाड्या पार्क करू शकता। पार्किंगला खूप मोठी जागा दिलेली आहे। आम्ही आता पोहोचलो आहोत महडच्या गणपतीला। इकडे गाडी पार्किंग वगैरे करताय। आता इकडे गाडी पार्किंग झाल्यानंतर मग आम्ही आता दर्शनाला जाणार। इकडून आता आपण जाणार आहोत आतमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी। आम्ही दुपारच्या टायमिंगला आलोय म्हणून गर्दीच नाहीये, गर्दीच नाहीये, एकदम मस्त दर्शन होणार आहे आमचं। आम्ही याआधीही ह्या वर्धविनायक गणपतीच्या दर्शनाला आलो होतो, त्यावेळेस खूप गर्दी होती ह्या मंदिरामध्ये। आज आम्ही दुपारी आलो आहोत म्हणून आता गर्दी नाही दिसत आहे। आपल्याला आजूबाजूला खूप सारी दुकानं दिसत आहेत, जिथे तुम्ही अष्टविनायकाची पूजा करायचे साहित्य घेऊ शकता। फुलं, नारळ, दुर्वा, सर्व पूजेचे सामान आपल्याला या दुकानांमध्ये मिळते। अष्टविनायकाच्या दर्शनाला आलेले सर्व भक्तजन या दुकानांमधून अष्टविनायकाचे पूजेचे सामान घेतात। मंदिराचा परिसर खूपच छान आहे आणि आता आम्ही मंदिराच्या खूप जवळ पोहोचलेलो आहोत। समोरच आपल्याला आता मंदिर दिसत आहे। आता पोहोचलोय आपण अष्टविनायक मंदिराजवळ। मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे, श्री गावदेवी प्रसन्न मंदिर। हे मंदिर गणपती बाप्पाच्या बाजूलाच आहे। आपण बघू शकता श्री गावदेवी प्रसन्न हे मंदिर। चला आता आपण जाऊया वर्धविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला। आज दुपारी आल्यामुळे गर्दी खूप कमी होती, त्यामुळे बाप्पाचे दर्शन आम्हाला लगेच मिळाले। हे आहे वर्धविनायक गणपती बाप्पाचे प्रवेशद्वार। तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार किती छान आहे ते। श्री वर्धविनायक मंदिराचे हे प्रवेशद्वार आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य आहे की हे मंदिर शांत वातावरणासाठी आणि गणेश भक्तांना वरदान देणाऱ्या गणपती बाप्पाचे रूप म्हणून ओळखले जाते। आपल्याला या मंदिरात गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती बघायला मिळते, जी पेशवेकालीन आहे आणि पुरातन सुद्धा आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून भक्तजन येतात, कारण हा गणपती बाप्पा इच्छापूर्ती आहे असेही म्हटले जाते। त्याचप्रमाणे या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून 1690 साली बाजूच्या असलेल्या तलावातच सापडली होती। ही गणपती बाप्पाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे। या मंदिराच्या आतमध्ये शिवमंदिर आणि विष्णू मंदिर आहे।
अष्टविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले आहे. आम्हाला खूप छान वाटत आहे. मंदिराच्या मागच्याच बाजूला आपल्याला खूप मोठा तलाव बघायला मिळतो. मंदिराच्या बाहेरील परिसर खूपच छान आहे. मंदिराच्या मागच्या बाजूलाही खूप छोटे छोटे मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. आता आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जात आहोत. सुरुवातीलाच आपल्याला अष्टविनायकाचे दर्शन असा नकाशा बघायला मिळतो आणि एका बाजूला आपल्याला धर्मशाळा, स्वयंपाकगृह, अन्नदान छत्र सर्व काही बघायला मिळते. बदक किती छान आहे, मोठे मोठे. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला श्री दत्त मंदिर आपल्याला बघायला मिळते. आतल्या बाजूला दत्ताचं मंदिर आहे. आम्ही अष्टविनायकाच्या मंदिरात आल्यानंतर सर्व मंदिरांचे दर्शन घेतलेले आहे. सर्व देवतांचे दर्शन घेतलेले आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.